नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की आपणास हिते सगळा काही कामिनीचा डाव हा वर्मावर घाव हा कॅन्सल म्हणजे एकदम बर्बाद झालेला असतो आणि चांगलीच ह्या दोघींना अनिका आणि कामिनीला अद्दल घडलेली असते. सगळे काही अन्नपूर्णा घरी आल्यानंतर राजन म्हणतो, आई आपण खरंच अनिकाला ओळखण्यामध्ये खूप चूक केली आहे. आपण कुठे चुकलो तिला संस्कार देण्यामध्ये. तोपर्यंत अन्नपूर्णा म्हणते, अरे आपल्यापासून काही कमी नाही. ही रागिनी आणि कामिनी प्रत्येक टायमीला तिच्या चुका झाकत गेल्या ना, त्याच्यामुळे तर हे सगळं झालं आहे, दुसरं काही नाही. तोपर्यंत अनिका आणि कामिनी ह्या दोघीजणी दबक्या पावलाने घरात येत असताना तोपर्यंत अन्नपूर्णा त्यांना पाहते. कामिनी थांब, कुठे निघाली आहेस तू? 4 लोकांच्या मध्ये आमच्या इज्जतीचे पाक धिंडवडे उडवलेस तू, आणि तू आता कुठे निघाली? घरातून चालतो व्हायचं दोघींनी, कारण की त्या तुमच्या दोघींची चेहरा बघायची अजिबात इच्छा नाही आहे माझी. तोपर्यंत त्या दोघींना धरून अन्नपूर्णा घराच्या बाहेर फरफडत टाकते आणि तोपर्यंत कामिनी ही स्वतःची म्हणजे चूक कबूल करते की वहिनी मला घराच्या बाहेर काढू नको, तुझ्याशिवाय दादाशिवाय मला कोण आहे ग, जरा तरी विचार कर. अन्नपूर्णा म्हणते, नाही बास कर तुझे हे थोतांड खोटं बोलणं, मला अजिबात तुझ्या तोंडून हे ऐकवत नाही आहे. कामिनी बास कर तुझा हा खोटारडेपणा. असं काही बोलत असताना कामिनी तिच्या पायापाशी जाऊन बसते. अन्नपूर्णाच्या हात जोडून तिची विनवणी करत असते, माफी मागत असते. अन्नपूर्णा म्हणते, हो ठीक आहे, पण ही तुम्हाला ना शेवटची संधी आहे. परत एखादी जर चूक तुम्ही केली, माझ्या कानावर आली, तर चुकीची माफी मिळणार नाही. असं काही म्हणल्यानंतर ना कामिनी शांत होते. अन्नपूर्णा म्हणते, उद्या माझ्या मोठ्या नातीचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने तुमच्या दोघींना घरातून बाहेर हकलत नाही याची जाण ठेवा या घरामध्ये. असं काही म्हणून अन्नपूर्णा घरात जाते. बाबांना माहीत असतं ही मोठी नात कोण आहे, आपली कमळीच आहे, पण बाबा काही सांगू शकत नाहीत, असं झालेलं असतं. तोपर्यंत ते कामिनी रूममध्ये येते. म्हणते, स्वतःच्या मोठ्या नातीचे कितीही कौतुकाने वाढदिवस केलास तरी कामिनीचं डाव वर्मावर घाव हा खाली जाणार नाही. मी काही ना काही करून तुझा अन्नपूर्णा कामिनी म्हणते, अन्नपूर्णा वहिनी तुझाच आणि त्या कमळीचा चांगला सूड घेतल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. तोपर्यंत सगळं काही झाल्यानंतर बंड्या, कमळी आणि निग्गी हे तिघेजणी पार्टी चांगली एन्जॉय करत असतात. आणि काही ना माकडीन तिचा डाव चांगलाच आपण उधळून लावला आहे. आणि तसंच बरं झालं, ऋषी सरांना चांगलंच त्या फसवायला निघाल्या होत्या. कमळी, पण तू एक गोष्ट लक्षात ठेवली आहेस का? ज्या नयनतारा मॅडम आहेत त्या तुला आता माफ करतील आणि जे काही आपण त्यांच्याकडून पैसे घेतले होतील ते सुद्धा माफ करतील. कमळी म्हणते, नाही निघे, काही जरी झालं तर त्यांचे पैसे आपण माघारी द्यायचे, तसे ठेवायचे नाहीत. निग्गी म्हणते, काय ग, कशासाठी? म्हणते, नाही, त्याशिवाय स्वाभिमान आपला काय उपयोगाचा. असं काही म्हणल्यानंतर अन्नपूर्णा एकदम जल्लोषामध्ये म्हणजे दुसऱ्या दिवसाची तयारी करत असते. वाढदिवसाची पूर्ण घर एकदम डेकोरेशननी सजवलेलं असतं. अनिकाला हे बघून खूप जळफळाट झालेला असतो. ती खूप रडत असते. तिचा साखरपुडाही मोडलेला असतो आणि एवढी नाचित्ती झालेली असती, काही विचारायलाच नको. तोपर्यंत ते कामिनी म्हणते, काही जरी झालं तर मी तुझ्या मोठी नातीला अजिबात सोडणार नाही आणि तिला मी चांगली शिक्षण अद्दल घडवणार आहे. अन्नपूर्णाला तोपर्यंत गुरुजींचा फोन येतो की आजच्या दिवशी तुमची मोठी नात आज घरी येणार आहे. अन्नपूर्णा एकदम खुश होते, म्हणते की तिच्यासाठीच मी हे सगळं केलं आहे आणि तीच येते म्हणल्यानंतर किती मोठा सोन्याचा दिवस आहे. तोपर्यंत आपल्या कमळीला पैसे कमवायचे असतात म्हणून ती काम शोधत असते. तिला काम भेटतं. शेवटी काम भेटतं तरी कुठं? अन्नपूर्णाच्या घरी वेटरिंग्सवालं. आणि तिथे गेल्यानंतर निग्गी म्हणते, नाही कमळे, आपण इथं काम करायचं नाही. कमळी म्हणते, आपल्या कुठल्याही कामाला लाजायचं नाही, आपण ते एकदम आपल्या मनाने आणि स्वच्छ मन ठेवून करायचं असतं. कुठलंही काम कमी नसतं. तोपर्यंत त्या तिथे जाणार. तोपर्यंत अन्नपूर्णा म्हणते, कमळी तू या वेशामध्ये? हो आजी, मला कामाची गरज होती म्हणून मी आले.
तुम्हाला तरी माहिती आहे, कुठलंही काम करायला मी लाजत नाही, एकदम अभिमानाने करते. आणि हे तर किती किरकोळ आहे, शेवटी आपल्याच घरामध्ये करते ना. अन्नपूर्णा हसते, तिच्या डोक्यावरून हात फिरवते. शेवटी येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की गुरुजींची गोष्ट एकदम सत्य होते की अन्नपूर्णा तो केक शेवटी आपल्या कमळीच्या हातूनच कट करते. कमळीच्या हातून कट केल्यानंतर न तिथेच झालं ना. अन्नपूर्णाला माहीत नसतं की ती मोठी नात आहे, पण बाबांना नक्कीच माहीत असतं. खूप छान ट्विस्ट आलेला आहे, ती मजेदार आणि गमतीदार सिरियल आहे. बाबांसमोर हे सत्य आलेलं असतं, ते एका हातावरचा जन्म खूनवर नसतेंना डाऊट आलेला असतो, ही आपली नात आहे. आणि लवकरात लवकर आपल्याला अन्नपूर्णाला सांगणार आहेत ते येणाऱ्या काही भागामध्ये. खूप छान इंटरेस्टिंग भाग आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाबा सगळ्यांना भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.